आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज. निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. कवठेमहांकाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महिला दिन उत्साहात. कवठेमहांकाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन महिला समितीच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला महिलांकडून मोठा प्रतिसाद लाभला. सदर कार्यक्रमामध्ये फॅशन शो, फनी गेम्स, डान्स स्पर्धा, कविता सादर करणे, उखाणे स्पर्धा अशा विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सौ शीतल पाटील व मिस महाराष्ट्र सौ मोनिका शिवशरण उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक हे संचालिका सौ निलिमा गुरव यांनी करताना संस्थेच्या महिला सदस्य या घर सांभाळतच मेडिकलही तेवढ्याच कार्यक्षमतेने बघत असतात. प्रत्येक महिलेमध्ये सुप्त गुण दडलेला असतो. त्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील कॉन्फिडन्स वाढावा व भरभरून आनंद मिळावा म्हणूनच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. तर प्रमुख पाहुण्या मिस महाराष्ट्र सौ मोनिका शिवशरण यावेळी बोलताना म्हणाल्या की कवठेमहांकाळ सारख्या ठिकाणी महिला स्वतःचा व्यवसाय सांभाळत अशा प्रकारचे सामुदायिक कार्यक्रमही घेतात. ते पाहून आनंद झाल्याचे सांगून फॅशन शो म्हणजे तोकडे कपडे घालणे हे नसून यामध्ये स्वतःची प्रतिभा, बुद्धी, चातुर्य, कलागुण व आत्मनिर्भरता दाखवणे हे महत्त्वाचे आहे. तर माजी नगराध्यक्षा सौ शीतल पाटील यांनी केमिस्ट महिलांसाठी नगरपंचायतीमार्फत सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले. असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे. कवठेमहांकाळ तालुका फार्मा क्वीन प्रथम क्रमांक सौ नैना मोहन खोत, द्वितीय क्रमांक सौ सीमा मोहिते, तृतीय क्रमांक सौ प्रियंका किरण कल्याणकर, तर उत्तेजनार्थ डॉक्टर हर्षला कदम, रोहिणी कोरे, मुक्ता तेली यांना मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रियंका कल्याणकर यांनी तर आभार सौ रुपाली कल्याणकर यांनी मांडले. यावेळी तालुका अध्यक्ष सौ शीतल माने, ज्येष्ठ केमिस्ट सौ सुरेखा कोरे, सौ सरिता सुतार, सौ स्मिता शिंदे, सौ प्रीतम वंडकर, सौ प्राजक्ता कोळेकर, सौ सुरेखा पाटील, सौ चारुशिला कोळेकर, सौ रितू कोळी, रितू माळी, सौ कुनुरे इत्यादीसह केमिस्ट महिला कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप, कवठेमहांकाळ. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.